शेती मी शेतातून इकडं तिकडं काढून मी 20-25 कण काढतले होते पहिला अगोदर. ते कण काढून लागवड केली. लागवड केल्यानंतर 1 वर्ष त्याला तिथं राहू दिलेलं आहे मी. आणि मग त्यांच्यावर जे पक्के बी झालेले आहे त्यांच्यावाले लाल झाल्यानंतर मग त्यांना ते बी काढलेलं आहे मी स्वतः काढून नंतर मग बी तयार केलेलं आहे. तयार करून मग मी शेतामध्ये बांधावर लागवड केलेली आहे. परत अजून 1 वर्ष त्याचे सावटे बी काढून मग शेतामध्ये एकरभर लागवड केलेली आहे मी आता. पूर्ण 1 एकरमध्ये आपण कटरल्याची लागवड केलेली आहे. हो. याचा आता काढणी सुरू झाली आहे का? काढणी सुरू झालेली आहे. अगोदर मला 310 रुपये रेट मिळालेला आहे किलोचा. आता 250पर्यंत मिळतोय मला आता रेट. मिळतंय. 30 किलो 35 किलो असं 2 दिवसाच्या आडे निघतोय माल. याला खर्च काय आहे? खर्च काहीच केलेला नाही दादा. मी आज देऊनपर्यंत खत दिलेलं नाही, फवारणी केलेली नाही, काहीच पण केलेली नाही. अच्छा. हो. आता एक वेळा लागवड केल्यानंतर मग दरवर्षी ऑटोमॅटिक त्याच्या फुटतो तो. पाणी पडो नको पडो त्याच्यामुळे बरोबर फुटतो तो. म्हणजे वेळेवर म्हणजे जून महिन्यापासून जून महिन्यापासून त्याची सुरुवात होऊन जाते. हो. मग नंतर त्याच्यावर फवारणी वगैरे काहीच नाही? फवारणी केलेली नाही मी. काही उत्तम आहे ते पण मी केलेली नाही फवारणी. केलेली नाही म्हणजे आवश्यकता भासत नाही बा. अच्छा. त्या टोकर लावलेलं दिसतं. बांबू लावलेला आहे, दोरी लावलेली आहे, दोरा लावलेला आहे, वरती चढवलेलं. 1 वर्ष मी खाली जमिनीवर घेतलेलं आहे. पण ते जमिनीवर मला ते पसंत आलेलं नाही. ते त्याच्यामुळे तोडता येत नव्हतं मला, दिसत नव्हतं. आता वरती चढवलेलं टोकर बांबू काढून दोरा बांधून वरती चढवलेलं त्याला मी आता. अच्छा. आतापर्यंत किती माल निघाला आहे? आतापर्यंत माझ्या 40,000चा निघून गेलेला आहे. 40,000 अजून निघतील? अजून आता म्हणजे सुरुवात झालेली आहे. अजून निघतील बरेच निघतील असं. हो. म्हणजे शेतकरी आपण जे वेगवेगळे शेती करत असतो. हो. आणि त्याच्यात काही परवडत नाही म्हणून मी आता स्वतःहून दिमाग लावून केलेलं आहे ते. आता एक वेगळा उपयोग करून पाहताय आपण. हो. प्रयोग करतायत. बरोबर. काय नाव आहे दादा आपलं? माझे नाव आहे कैलास आनंदा पाटील. पूर्ण एकरभर शेत लावलेलं आहे मी यावर्षी. त्यानंतर आपण बांधावर बी लावलेले दिसत आहे. बांधावर लावलेले आहे ते मी त्यांच्यावर ट्राय केला. पहिले बांधावर ट्राय केलेला आहे, नंतर शेतात लावलेलं आहे मी आता. अगोदर बांधावर घेतलेलं आहे मी. अच्छा. हो.